दादा अहो काय काय दिसत नाही का तुम्हाला? लागलं का तुम्हाला? नाही का पळताय असे तुम्ही? ती 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 लोक काही माणसं माझ्या मागे लागले. का मागे लागले आणि कोण आहात तुम्ही? मी एक स्केच आर्टिस्ट आहे. मला अन्नपूर्णा महाजन मॅडमकडे जायचं. मला प्लीज त्यांच्याकडे घेऊन चला. प्लीज प्लीज त्यांच्याकडे घेऊन चला प्लीज. बघा मी असं कोणालाही त्यांच्याकडे नाही घेऊन जाऊ शकत. त्यांची एक महत्वाची गोष्ट माझ्याकडे, त्यांच्या नातीचं स्केच आहे माझ्याकडे जे मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. पण मी जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही ना तर ही माणसं मला मारून टाकतील. प्लीज प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चला प्लीज. ए तो बघा तिकडे चला. ए त्या माणसाला आमच्या ताब्यात दे आणि तू तुझ्या रस्त्याने निघून जा. चाल. आधी तुम्ही मागे का लागलात ते सांगा. तू आमच्यात पडू नको हा. तुला लय महागात पडेल. ए बघता काय रे? पकडा त्याला. हाय तुळजाई, एक वेळ माझ्या जीवाचं काय बी बरं वाईट झालं तरी चालेल, खरं माझ्या कमळीला सुरक्षित ठेव बघ. माझ्या कमळीवर त्या कामिनीची सावली बी पडू देऊ नकोस. तिचं रक्षण कर आई, तिचं रक्षण कर. काय गये पळून जाण्याचा प्रयत्न करत होतीस काय?
अरे मॅडमचा फोन. काय चाललंय? नमस्कार मॅडम. काय म्हणतायत आमचे पाहुणे? पळून जायचा प्रयत्न करत होती. अरे बापरे, पळून जायचा विचार. जरा फोन तिच्याकडे दे. अगं तिचा चेहरा दाखव ना मला. हा. कुठे जाणार? पळून जाणार? कुठे पळून जाणार? हा? माझ्यापासून दूर जाण्याचा जो काही प्रयत्न करशील फुटकळ असेल, काही उपयोग होणार नाही. कुठेही पळून जाऊ शकणार नाहीस तू. अगं मलाही तुला भेटायचं होतं. खरं तर आज येणार होते, पण आज एक महत्वाचं काम निघालं म्हणून नाही आले. उद्या भेट. आणि उद्या तू मला तुझ्या मुलीचा पत्ता देणार आहेस. जर का तू मला तुझ्या मुलीचा पत्ता उद्या दिला नाहीस तर ही तुझ्यासाठी शेवटची संधी आहे. ए. सोडा मला, सोडा. सोडा त्याला, सोडा. निघा, निघा. ए! निघा. चल रे. चल. अरे हा कुठे गेला?